अकोट तालुक्यातील बोर्डी फाटा नजीकच्या पोपटखेड रस्त्यावर गौणखनिज चेकपोस्ट पासून थोड्या अंतरावर धावत्या बसला रविवारी सकाळी अंदाजे 9:15 वाजता अचानक आग लागली। अकोट आगाराची ही एसटी बस सकाळी शहानूर इथून अकोटसाठी प्रवासी घेऊन रवाना झाली होती। पोपटखेडवरून अकोटकडे जात असतानाच याच मार्गावरील दैखेल फाट्यावर अचानक बसमधून धूर निघत असल्याचं बस चालकाच्या लक्षात आलं। त्यानंतर बस चालकानं बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील सर्व प्रवासी खाली उतरवले। बघता बघता बसनं मोठा पेट घेतला। संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। प्रवाशांच्या वस्तू तसंच एसटी बसचं आगीत मोठं नुकसान झालं। स्थानिकांनी आगीची माहिती देताच नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली। सुदैवानं बसमधील प्रवासी सुरक्षित असून जीवितहानी झाली नसली तरी एसटी बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बस चालकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला। एसटी महामंडळाच्या शिवशाही तसेच अन्य बसगाड्या खटार झाल्यामुळे नेहमीच रस्त्यात अचानक बंद पडत नाही, तसेच आग लागण्याच्या घटना सुद्धा वारंवार घडत आहेत। हे पाहता परिवहन महामंडळानं आपल्या जुन्या बसेस भांगारमध्ये काढून नवीन बसेसचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता होत आहे। संजय उमग, जनता न्यूज, अकोला। बाजू गव्हाचं वावर चिंचून ढेले आग लागतो।